आज खरं तर युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा आहे आणि या साखरपुड्याच्या निमित्तानं पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी असण्याची शक्यता एकंदरीत आपण बघतोय पवार कुटुंबीय एकत्र आलेले आहेत आणि या दरम्यान जर आपण पाहिलं तर युगेंद्र आणि तनिष्का यांचा हा साखरपुडा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पवार कुटुंबीय हे एकत्र आलेले आहेत आणि यामध्ये आपण पाहू शकतोय अजित पवार हे आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसताय। अजित पवार सुद्धा दाखल झालेले आहेत, शरद पवार सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळेंकडून घेऊयात। गिरीश, आपण पाहतोय आज खरं तर युगेंद्र पवार आणि तनिष्का यांचा साखरपुडा होतोय, काय अपडेट या संदर्भात संपूर्ण कुटुंबासोबत दिसतंय? बऱ्याच दिवसानंतर पवार कुटुंब आहे ते आज एकत्र आलेलं आहे। अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा साखरपुडा मुंबईत पार पडतो आहे आणि त्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले। शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा सुळे कुटुंबीय देखील या सोहळ्याला उपस्थित होतात। आता थोड्या वेळापूर्वी त्या ठिकाणी शरद पवार आणि सुप्रिया सुळे या देखील आता या सोहळ्यातून निघाले आहेत। बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी हा पवार कुटुंब एकत्र आलेले आपण बघतोय की अनेक वर्षांत अजित पवार यांचे चिरंजीव काही दिवसांपूर्वी जय पवार यांचा देखील नुकताच साखरपुडा संपन्न झालेला होता, त्यावेळी देखील संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते। त्यानंतर आज श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा देखील आज मुंबईत हा साखरपुडा सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्याला संपूर्ण हे पवार कुटुंब एकत्र आलेले पवार शरद पवार आणि अजित पवार हे दोन वेगळे झाल्यानंतर खूप कमी वेळा आहेत ते पवार कुटुंब एकत्र येताना निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आता पवार कुटुंबीय जे आहे ते आज एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात।